मुंबई महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका मिळालाय आणि दंड किती रुपयांचा माहिती आहे? फक्त 11 रुपये. होय, अवघे 11 रुपये. पण हा दंड रकमेपेक्षा सुद्धा त्यातून जो मेसेज मिळणार आहे ना, त्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रकरण मुंबईतले फोर्ट परिसरातल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यात झालेल्या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयानं कठोर शब्दात ताशेरे ओढत कारवाई केली. फोर्टमधल्या कीर्ती चेंबर्स या इमारतीत भाडेकरून केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. मात्र त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात मुंबई महापालिकेकडून दिरंगाई झाल्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. प्रभाग क्रमांक 1च्या उपायुक्त चंदा जाधव आणि शहर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे फाईल प्रलंबित राहिल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब झाल्याचं न्यायालयाने स्पष्ट नमूद केलंय. 24 डिसेंबरच्या आदेशानंतर 26 डिसेंबरला अहवाल तयार झाला. 30 डिसेंबरला फाईल उपायुक्तांकडे पाठवण्यात आली. मात्र त्यांनी या फाईलवर तब्बल 9 दिवसांनी म्हणजे 8 जानेवारीला स्वाक्षरी केली. त्यानंतर ही फाईल अतिरिक्त आयुक्तांकडे गेली आणि त्यांनी 27 जानेवारीला म्हणजे 19 दिवसांनी त्यावर सही केली. आणि या विलंबाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून 2 दिवसात उच्च न्यायालयाच्या कीर्तिकर विधी लायब्ररीमध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दात सांगितलंय, न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना कोणतीही ढिलाई स्वीकारली जाणार नाही. प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत हा स्पष्ट संदेश पोहोचावा यासाठीच हा प्रतिकात्मक दंड असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. आता कीर्ती चेंबर्समधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी मालकांनी दावा केला होता. सुरुवातीला तो दावा फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं आणि मग मुंबई महापालिकेनं 5 ऑगस्ट 2024ला कारवाई सुरू केल्याचं सांगितलं. त्यामुळे अपील मागेही घेण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात कारवाई अजिबात होत नव्हती आणि मग प्रत्यक्षात कारवाई न झाल्यानं पुन्हा ही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. मग 23 डिसेंबर 2025ला हेच बेकायदेशीर बांधकाम न पाडल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. संबंधित आदेशात भाडेकरूनं स्वतः बेकायदेशीर बांधकाम न पाडल्यास ए वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून ही कारवाई करण्याचे नमूद आदेश होते. न्यायालयाने सहाय्यक महापालिका आयुक्त जयदीप मोरे यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश पण दिले. पण शेवटी प्रश्न असा आहे की 11 रुपयांचा दंड म्हणजे ही केवळ औपचारिकता आहे की प्रशासनाला दिलेला कठोर इशारा आहे? ही रक्कम म्हणजे नेमकी दंड आहे की चेष्टा आहे? बरं, रक्कम जरी लहान असली तरी यातून संदेश मात्र मोठा द्यायचा आहे. न्यायालयानं हे सुद्धा स्पष्ट केलंय की आदेश म्हणजे आदेश असतो, तो केवळ कागदावरील ते शब्द नाहीत तर त्याची तात्काळ अंमलबजावणी हीच खरं तर यंत्रणेची किंवा महापालिकेची या प्रकरणात जबाबदारी होती. आता या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? तुमची मतं कमेंट करून जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.